नमस्कार शेतकरी बंधूंनो, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषी कॅप व इस्रायल केमिकल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्याय सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. आजच्या परिसंवादादरम्यान आपण हळदीच्या दर्जेदार उत्पादनासाठी खत व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे अक्षय तृतीयेला हळदीची लागवड सुरू होते. लागवड विभागानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार एप्रिल महिना अखेर ते जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते. लागवडीला अधिक उशीर झाल्यास तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे लक्ष न दिल्यास उत्पादनात घट येते. यासाठी योग्य प्रमाणात खत वापरणे आणि योग्य वेळी खत देणे अत्यंत आवश्यक आहे. याच अनुषंगाने आपण आजच्या परिसंवादादरम्यान हळदीच्या दर्जेदार उत्पादनासाठी खत व्यवस्थापन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे संजय बिरादार सर, ॲग्रोनॉमी लीड, इस्रायल केमिकल लिमिटेड. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. तसेच शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी कमेंटद्वारे सादर करावे. सर परिसंवाद दरम्यान किंवा परिसंवादाच्या शेवटी मार्गदर्शन करतील. आवाज येतोय? हॅलो, am I audible? ओके. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या या हळद पिकावरच्या वेबिनारमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी ICL, त्याचबरोबर कृषी कॅप, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती या सर्वांच्या वतीनं आपलं या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत करतो. आणि यावर्षीचा जो हळदीचा एकंदरीत लागवडीच्या दृष्टीनं आणि एकंदरीत खत व्यवस्थापनाच्या दृष्टीनं जे नेमकेपणाने बारकावे आहेत ते बारकावे या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे समजून घेत असताना जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की हळदीचे एक महत्वाची बाब म्हणजे सुरुवातीला उगवणीसाठी जास्त टेम्परेचर लागतं, त्यानंतर मग कायिक वाढीसाठी त्यापेक्षा थोडंसं कमी, त्यानंतर मग उत्पादनक्षम वाढीमध्ये त्याहीपेक्षा कमी, आणि मग परिपक्वता कालावधी यामध्ये सुद्धा त्यापेक्षा कमी, असं एकंदरीत हळदीचा कालावधी ज्याला आपल्याला म्हणता येईल तो कालावधी आपल्याला एकंदरीत तापमानाच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. आणि या वर्षीचं तापमान हे सर्वसाधारणपणे जास्तीचं असल्यामुळं हळद उगवणीसाठी चांगलं टेम्परेचर हे आपल्याकडे सध्या स्थितीला आहे. फक्त योग्य प्रकारे जर का आपण त्यामध्ये व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उगवण होईल. आणि नंतरच्या कालावधीमध्ये जी सगळ्यात महत्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे काय की प्रति महिना हे कमीत कमी एक पान त्या ठिकाणी आपलं तयार झालं पाहिजे आणि ते पान सुदृढ पान राहिलं पाहिजे. आणि ज्या काही मागच्या काही दिवसांमध्ये लक्षात आलेल्या बाबी आहेत त्या लक्षात आलेल्या बाबींमध्ये प्रामुख्यानं हळदीमध्ये फेरसाची कमतरता ही मोठ्या प्रमाणावरती दिसून आली. आणि ही फेरसाची कमतरता येणाऱ्या काळामध्ये दिसून येऊ नये यासाठी आपण नेमकेपणानं काय केलं पाहिजे. त्याचबरोबर हळद ही एक कंदवर्गीय पीक आहे आणि जमिनीमध्ये हे वाढत असल्यामुळं नेमकेपणानं आपल्याला या वाढीसाठी नेमक्या कुठल्या अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे त्याही बद्दल आपण जाणून घेणं आवश्यक आहे. जसं की जमिनीमध्ये जेव्हा जेव्हा कंदवर्गीय पिकांची वाढ होत असते ती वाढ होत असताना स्फुरद आणि कॅल्शियम ह्या दोन अन्नद्रव्यांची खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी गरज भासते. आणि जी काय हळदीची गुणवत्ता आहे ती हळदीची गुणवत्ता योग्य प्रकारे येण्यासाठी सल्फर म्हणजे गंधक आणि पोटॅश या अन्नद्रव्यांच्या मात्रा ह्या योग्य प्रकारे त्या ठिकाणी जपल्या पाहिजेत. त्याचबरोबर हळदीच्या खोंबामध्ये त्याचं परत परत मोठ्या प्रमाणावरती पसरण्यासाठी त्या ठिकाणी जास्त सारख्या अन्नद्रव्याची गरज ही आपल्याला भासते. त्यामुळे या महत्वाच्या अन्नद्रव्यांकडे प्रामुख्याने आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि हे सगळं काही आपण समजून घेऊया माझ्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून. मी या ठिकाणी सादरीकरण सुरुवात करतो. आणि सुरुवातीला सगळ्यात आधी जेव्हा आपण बेसल ऍप्लिकेशनचा विचार करतो म्हणजे जमिनीमधून हळद लागवडीच्या वेळेस जो आपला खताचा डोस आपण देणार आहात तो खताचा डोस देत असताना कुठल्याही संयुक्त खताचा वापर हा त्या ठिकाणी आपण नत्र स्फुरद पालासाठी करावा. जसं की 10-26-26, 12-32-16 किंवा 14-35-14
किंवा इतर संयुक्त खतांपैकी कुठल्याही एखाद्या संयुक्त खताचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला आणि कमीत कमी एकरी 2 बॅग आणि जास्तीत जास्त 3 बॅग याप्रमाणे या खतासोबत आपण जर NPKचा उपयोग केला तर निश्चितपणे सुरुवातीला आवश्यक असणारे नत्र, स्फुरद, पोटॅशचा जो डोस आहे तो त्या ठिकाणी दिला गेला जाईल आणि यासोबतच आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे अन्नद्रव्य त्या ठिकाणी पूर्णपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ICLनं जे पॉलिसल्फेट नावाचं खत आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्याला आपण 4 in 1 फर्टिलायझर म्हणतो, ज्यामध्ये 4 अन्नद्रव्य ही एकत्रितपणे या खतामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत आणि या 4ही अन्नद्रव्यांमध्ये जे काही सल्फरची उपलब्धता आहे ती सल्फेटच्या स्वरूपामध्ये म्हणजे SO3- स्वरूपामध्ये आणि सल्फर हा सल्फेटच्या स्वरूपामध्ये या खतामध्ये 48.5% दिलेला आहे आणि अशा प्रकारचा सल्फर आपल्याला इतर कुठल्याही खतांमध्ये आढळून येत नाही. त्यामुळे यामधला सल्फर हा लवकरात लवकर त्या ठिकाणी टाकल्यापासून 8व्या दिवसापासून उपलब्ध व्हायला सुरुवात होतो आणि जवळपास 3 ते 3.5 महिन्यामध्ये पूर्ण गंधक हा त्या ठिकाणी उपलब्ध होतो. त्याचबरोबर या खतामध्ये जो आपण कॅल्शियम दिलेला आहे तो कॅल्शियम सुद्धा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात दिलेला असल्यामुळे त्या कॅल्शियमचं स्थिरीकरण त्या ठिकाणी होत नाही आणि कॅल्शियम हा सहजपणे त्या ठिकाणी पिकाला उपलब्ध होतो, जेणेकरून जमिनीमध्ये जेवढी काही कंद आहे त्या कंदाची वाढ जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मिळते आणि एक चांगल्या प्रकारचा सदृढ कंद हा त्या ठिकाणी आपण कॅल्शियमच्या माध्यमातून वाढवू शकतो आणि त्याचा जो प्रसार आणि प्रचार जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो. याचबरोबर मी आपल्याला म्हणल्याप्रमाणे की मॅग्नेशियम पानं हिरवीगार ठेवण्यासाठी, पानांचा आकार, जाडी, लांबी, रुंदी वाढवण्यासाठी मॅग्नेशियम आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रकाश संश्लेषणावरती काम करणारा हा घटक हा त्याच्यामध्ये आपण मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये दिलेला असून तो 5% प्रमाणामध्ये आपण दिलेला आहे आणि सोबत पोटॅश हा 12.5% प्रमाणामध्ये म्हणजे 4 अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश ही 4ही अन्नद्रव्य अतिशय सहजपणे उपलब्ध होतील अशा स्वरूपामध्ये आपण दिलेले आहेत आणि हे पॉलिसल्फेटचे खत आहे ते प्रामुख्याने इंग्लंडच्या बॉल्बी माईन मधनं आपण 1200 मीटर खाली जमिनीच्या खाली जाऊन हा जो गंधकयुक्त खनिज मिळतो या खनिजापासून हे पॉलिसल्फेट हे खत तयार केलं गेलेलं आहे आणि हे खत सर्वार्थानं नैसर्गिक खत किंवा सर्वार्थानं सेंद्रिय खत म्हणून संबोधलं गेलेलं आहे. या खताला सेंद्रिय प्रमाणीकरण जे आहे उमरी, FIBL, इन्फोएक्शन, OF&G या सर्व संस्थांनी याला सेंद्रिय मानांकन त्या ठिकाणी दिलेलं असल्यामुळं या खताचा उपयोग आपण सेंद्रिय हळद निर्मितीसाठी किंवा नैसर्गिक हळद निर्मितीसाठी सुद्धा करू शकतो. अशा प्रकारचं हे 4 in 1 पॉलिसल्फेट नावाचं खत या खताचा उपयोग कमीत कमी 75 किलो प्रति एकरी याप्रमाणे सुरुवातीला आणि नंतर परत आपल्याला दुसऱ्या वेळेस म्हणजे टॉप ड्रेसिंगच्या वेळेस परत एकदा 3 ते 4 बॅग प्रति एकरी याप्रमाणे जर का आपण केलं तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या 3 अन्नद्रव्यांची जी गरज असते ती संपूर्णतः या 3ही अन्नद्रव्यांची गरज ही या खतामधनं भागवली जाईल आणि प्रामुख्यानं जो पोटॅश आहे तो एकंदरीत गुणवत्तेवरती सेंद्रिय पोटॅश जो आहे यावरती परिणाम करून आणि कसल्याही प्रकारचं याच्यामध्ये क्लोराईडचं त्याचबरोबर कसल्याही प्रकारचं याच्यामध्ये क्षारता ही अत्यंत या ग्रेडची कमी असल्यामुळे याचा जमिनीवरती किंवा वातावरणावरती विपरीत परिणाम आपल्याला होत नसल्याचं दिसून येतं. त्यामुळे हे पॉलिसल्फेटचे 4 in 1 फर्टिलायझर आपल्याकडे दिलेलं आहे. या खताचा उपयोग बेसल ऍप्लिकेशनसाठी शेतकरी बांधवांनी हळदीसाठी करावा. नेक्स्ट, हे पॉलिसल्फेटचे खत मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे इंग्लंडमध्ये जे बॉल्बी माईन आहे या बॉल्बी माईन मध्ये हे खनिज जो मिळतो गंधकयुक्त खनिज, या गंधकयुक्त खनिजाला पावडर स्वरूपामध्ये डायरेक्ट बॅगिंग करून खाणीमधनं आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि या माध्यमातून हे खत आपल्याला 4ही अन्नद्रव्य म्हणजेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश हे 4ही अन्नद्रव्य नैसर्गिक स्वरूपामध्ये पुरवण्याच्या दृष्टीने आपल्याला मदत करतं असं हे पॉलिसल्फेट. नेक्स्ट, हे खत कुठल्याही कारखान्यामध्ये तयार होत नसल्यामुळं आणि ह्याचा कारखाना हा जमिनीमध्ये 1200 मीटर खोल हा याचा कारखाना असल्यामुळं डायरेक्ट हे आपल्याला खाणीमधनं आपल्या शेतावरती किंवा बांधावरती पाठवलं जात असल्यामुळं हे खत पूर्णतः नैसर्गिक किंवा पूर्णतः ऑर्गॅनिक खत म्हणून ओळखलं जातं. पुढे
जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की या खताचा उपयोग संपूर्णतः मोठमोठ्या देशांमध्ये, जिथं की शेतीमध्ये सेंद्रिय त्याचबरोबर नैसर्गिक निविष्ठांचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. त्यामध्ये मग अमेरिका असेल, कॅनडा असेल, युरोप असेल, इंग्लंड, जर्मनी, इटली, इस्रायल, नेदरलँड यासारखे देश असतील, जिथं काटेकोरपणे या सर्व बाकीच्या नैसर्गिक दृष्ट्या जे काही अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो त्यावरती निर्बंध घातलेले जातात. त्या देशांमध्ये पॉलिसल्फेट हे खत नैसर्गिक आणि सेंद्रिय खत म्हणून मोठ्या प्रमाणावरती वापरलं जात आहे. त्याचबरोबर ओमरी, FIBL, इन्फोएक्सिन, OF&G या सर्व संस्थांद्वारा या खताला सेंद्रिय मानांकन दिलेलं असल्यामुळे या खताचा उपयोग सेंद्रिय शेतीसाठी किंवा सेंद्रिय हळद उत्पादनासाठी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी करू शकतो. पुढे जसं या खतामधला जो पोटॅश आहे तो पोटॅश पूर्णतः कंदापासून ते पानांपर्यंत योग्य प्रकारे पाण्याचं नियमन करण्यामध्ये आपल्याला मदत करतं. त्याचबरोबर या पाण्याच्या माध्यमातून, पाण्याच्या नियमनाच्या माध्यमातून जे वनस्पतीचे श्वासोच्छवासाची जी प्रक्रिया आहे ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी घडवून आणून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे पाण्याचं नियोजन हे पूर्ण कंदापासून ते पानांपर्यंत केलं जातं. त्याचबरोबर ज्याला आपल्याला म्हणता येईल की जी काही टेस्ट आहे किंवा जो काही कलर आहे किंवा जी काही रोगप्रतिकारक क्षमता आहे ती रोगप्रतिकारक क्षमता किंवा कलर किंवा टेस्ट किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल गुणवत्ता, या सर्व पॅरामीटरवरती परिणाम करणारा घटक म्हणजे पोटॅश. आणि पोटॅश हा या खतामध्ये K2O स्वरूपामध्ये म्हणजेच पोटॅशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे, जो की म्युरेट ऑफ पोटॅशच्या तुलनेमध्ये म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये असणारा जो पोटॅश आहे तो क्लोराईडच्या स्वरूपामध्ये असतो, पोटॅशियम क्लोराईड. आणि जेव्हा म्युरेट ऑफ पोटॅश आपण जमिनीमधून देतो आणि दिल्याच्या नंतर जेव्हा हलकं पाणी आपण त्या ठिकाणी देतो तेव्हा क्षार हे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतात जमिनीवरती आलेले. ह्या क्षार जास्तीचे येण्याचं कारण जे आहे ते म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅशचा क्षारता निर्देशांक, आणि तो जवळपास 116च्या दरम्यान असल्यामुळे जास्तीत जास्त हे क्षार आपल्या जमिनीमध्ये ऍड केले जातात आणि त्यामुळे आपल्या जमिनीची उत्पादकता किंवा एकंदरीत सुपीकता यावरती त्याचा विपरीत परिणाम येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो. म्हणून शक्यतोवर पोटॅशचा उपयोग करत असताना ऑक्साईडयुक्त पोटॅशयुक्त खतांचा वापर त्या ठिकाणी केला तर त्यामध्ये आपल्याला जमिनीवरती विपरीत होणारे जे परिणाम आहेत क्लोराईडच्या माध्यमातून किंवा क्षारता निर्देशांकांच्या माध्यमातून ते परिणाम आपल्याला अतिशय कमी प्रमाणामध्ये केले जातील. आणि जे सेंद्रिय स्वरूपामध्ये जो पोटॅश आहे तो सेंद्रिय स्वरूपामधला पोटॅश हा K2O स्वरूपामध्ये 12.5% हा या खतामधनं आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल, जो एकंदरीत हळदीच्या गुणवत्तेवरती परिणाम करणारा घटक आहे. नेक्स्ट, गंधकाचा जर विचार केला तर गंधक ज्याला आपल्याला म्हणतो सगळ्यात आधी चव, त्याचबरोबर साठवण क्षमता, त्याचबरोबर गुणवत्ता आणि त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता आणि त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणाचं कार्य, या सर्व गोष्टींमध्ये सर्व अर्थानं मदत करणारा जो घटक आहे तो म्हणजे गंधक. आणि हा गंधक जर का SO3- स्वरूपामध्ये असेल तरच त्या ठिकाणी सहजतेनं उपलब्ध होतो. आणि जर का तो गंधक एलिमेंटल सल्फरच्या स्वरूपामध्ये असेल आणि त्या गंधकाचं विघटन करण्यासाठी आवश्यक असणारे जे 2 जीवाणू आहेत, थायोबॅसिलस बॅक्टेरिया आणि ऍसिडोबॅसिलस बॅक्टेरिया, हे जर का ते आपल्या जमिनीमध्ये नसतील तर जे काही एलिमेंटल सल्फर किंवा इतर स्वरूपामध्ये असणारा गंधक आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या पॉलिसल्फेटमध्ये दिलेला जो गंधक आहे तो SO3- स्वरूपामध्ये जवळपास 48.5% हा गंधक आपल्याला एकंदरीत सर्व अर्थानं जे गंधकाच्या कमतरता आहेत, मग ते पान पिवळं पडणं असेल किंवा प्रकाश संश्लेषणाच्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती त्याची आवश्यकता असेल, त्याचबरोबर एकंदरीत जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्यासाठी असेल किंवा टिकवण क्षमता असेल ती जर का योग्य प्रकारे वाढवायची असेल तर या गंधकयुक्त खताचा पॉलिसल्फेटचा वापर त्या ठिकाणी करणं जास्त योग्य राहील, ज्याच्यामधनं गंधक हा सेंद्रिय स्वरूपामध्ये किंवा नैसर्गिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल. पुढे त्याचबरोबर कॅल्शियम, मी आपल्या सर्वांना सुरुवातीला सांगितलं की कॅल्शियम हा अत्यंत महत्वाचा घटक आहे हळद या पिकामध्ये, कारण जेवढा जास्त चांगल्या प्रकारे हळदीचा विकास हा जमिनीमध्ये होत राहील, जेवढी चांगली त्या ठिकाणी फणी ही जमिनीमध्ये पोचली जाईल तेवढं चांगलं उत्पादन हे आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि हळदीमध्ये
जी योग्य प्रकारे फणी योग्य प्रकारे जमिनीमध्ये पोचण्यासाठी आवश्यक असणारा जो कॅल्शियम आहे तो जर का उपलब्ध स्वरूपाचा असेल तरच त्या ठिकाणी आपल्याला हळदीच्या कंदाचा विकास हा जमिनीमध्ये होत असताना दिसून येईल. असं करत असताना कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये दिला गेला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ऑक्सिजन जीवाणूंसाठी. आणि कॅल्शियम हा आपल्या हळद या पिकासाठी आणि जेवढा कॅल्शियम चांगल्या प्रकारे आपण देऊ तेवढं कॅल्शियमच्या माध्यमातून कंदाची वाढ किंवा कंदाचं एकंदरीत जे प्रसार आहे तो जमिनीमध्ये योग्य प्रकारे होईल आणि कंदावरती चकाकी ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे टिकवली जाईल. त्याचबरोबर कॅल्शियमच्या माध्यमातून जी बोरानची उपलब्धता होत असते आणि त्या बोरानच्या माध्यमातून जी काही फण्यांचा प्रसार आणि प्रचार जो होत असतो तो प्रसार कंदाचा त्या ठिकाणी जमिनीमध्ये योग्य प्रकारे होईल. म्हणून कॅल्शियम हा सर्वार्थानं सर्वात महत्वाचा घटक जमिनीमधून आणि आपल्या जमिनीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की चुनखडीयुक्त कॅल्शियम आपल्या जमिनीमध्ये आहे आणि तो उपलब्ध स्वरूपामध्ये नसतो आणि म्हणून आपल्याला उपलब्ध स्वरूपामधला कॅल्शियम हा पॉलिसल्फेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये पॉलिसल्फेटमध्ये कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आपण दिलेला असल्यामुळं कॅल्शियमच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार हळदीचं उत्पादन हे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो असं हा कॅल्शियम. पुढे त्यानंतर मॅग्नेशियम. आपल्या सर्वांना माहिती आहे की मॅग्नेशियम हा हिरवेगारपणा पानांची लांबी, जाडी, रुंदी त्याचबरोबर इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता प्रकाश संश्लेषणाच्या वेगावरती अवलंबून असल्यामुळं आणि प्रकाश संश्लेषणाच्या वेगावरती अंकुश ठेवणारा किंवा तो वाढवणारा घटक जर कुठला असेल तर तो घटक आहे मॅग्नेशियम. आणि तो मॅग्नेशियम जर का योग्य प्रकारे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिळत गेला तर निश्चितपणे त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाचा वेग, त्याचबरोबर पानांचा आकार, त्याचबरोबर पानांची जाडी, लांबी, रुंदी ही सगळीच त्या ठिकाणी वाढलेली दिसून येईल. आणि मग प्रकाश संश्लेषण त्या ठिकाणी योग्य प्रकारे वाढलं की जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य आपण दिलेले असतील ते सर्व अन्नद्रव्य त्या ठिकाणी पिकास उपलब्ध होतील. आणि म्हणूनच या मॅग्नेशियमला असं म्हणलेलं आहे इकॉनॉमी ऑफ प्लांट्स, म्हणजे इतर सर्व अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरती नियंत्रण किंवा अंकुश ठेवणारा घटक जर कुठला असेल तर तो आहे मॅग्नेशियम. आणि म्हणून मॅग्नेशियम हा नेहमी आपण त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की हळद हे पीक मुख्यतः जिथं जिथं कापसाचं पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं किंवा जिथं जिथं मॅग्नेशियमची जमिनीमध्ये कमतरता मोठ्या प्रमाणावरती आहे अशा ठिकाणी या हळदीचं पीक घेतलं जातं. आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेकडे जर का आपण लक्ष दिलं नाही तर मॅग्नेशियमच्या माध्यमातून एकंदरीत उत्पादनावरती त्याचा विपरीत परिणाम हा आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मॅग्नेशियम हा सतत त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाच्या वेगावरती योग्य प्रकारे नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं हा त्या उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. आणि मॅग्नेशियम हा सुद्धा मॅग्नेशियम ऑक्साईड स्वरूपामध्ये आपल्याला देणं आवश्यक आहे ॲज कम्पेअर टू मॅग्नेशियम सल्फेट. त्यामुळं सुरुवातीपासून हा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात दिला तर तो त्या ठिकाणी उपलब्ध होईल. पॉलिसल्फेट या खतामधला मॅग्नेशियम आणि पोटॅश हा 8व्या दिवसापासून उपलब्ध व्हायला सुरू होतो आणि 3 महिन्यामध्ये संपूर्णतः त्या ठिकाणी मिळून जातो. या उलट कॅल्शियम आणि सल्फर जे आहेत ते 12व्या दिवसापासून त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होतो आणि 3.5 महिन्यामध्ये पूर्णपणे कॅल्शियम आणि सल्फर हा त्या ठिकाणी उपलब्ध होतो. पुढे त्यामुळं या खताच्या माध्यमातून आपल्याला या 4 अन्नद्रव्यांची उपलब्धता म्हणजेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश या 4ही अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या माध्यमातून आपल्याला करून देता येते. या खतामधल्या 4ही अन्नद्रव्यांची उपलब्धता 90% आपल्याला या 4ही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या खतामधून करून देण्यामागचं जे सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे काय की यामध्ये या खताचा असणारा जो समूह आहे तो न्यूट्रल असल्यामुळे म्हणजेच उदासीन असल्यामुळं आपल्याला सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी इतर कुठल्याही अन्नद्रव्यांसोबत त्याचा संयोग न होता झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या खताचा क्षारता निर्देशांक, त्याचबरोबर या खताचं कार्बनचं जे खतांच्या माध्यमातून जे कार्बनचं उत्सर्जन केलं जातं ते अत्यंत कमी प्रमाणामध्ये केलं गेलेलं असल्यामुळं हे खत आपल्या जमिनीसाठी, आपल्या वातावरणासाठी आणि आपल्या पिकासाठी हे अत्यंत पोषक असल्यामुळं ह्या 4ही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्यामधून अतिशय सहजपणे त्या ठिकाणी होत असल्यामुळं आणि जमिनीमधून दिलं जात असून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी करून देत असल्यामुळं आणि इतर सर्व अन्नद्रव्यांसोबत
या मधल्या अन्नद्रव्यांची सुसंगतता असल्यामुळं आपल्याला या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी अतिशय सहजपणे होते. म्हणून या खताचा उपयोग हळदी या पिकामध्ये सुरुवातीला बेसल ऍप्लिकेशनसाठी आणि त्यानंतर टॉप ड्रेसिंगसाठी करावा. नेक्स्ट, सुरुवातीला साधारणतः 75 किलो प्रति एकर याप्रमाणे बेसल ऍप्लिकेशन आपण करू शकता आणि त्यानंतर परत 40 ते 45 किंवा मॅक्सिमम 50 दिवसापर्यंत परत एकदा आपण 75 किलो प्रति एकर असं टोटल 150 किलो जर का आपण नत्र, स्फुरद, पालाश आणि पोटॅश या 4 अन्नद्रव्यांची उपलब्धता करून दिली तर जो काही हळदीचा रिकमेंडेड डोस आहे सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियमसाठी तो पूर्णपणे या खताच्या माध्यमातून पुरवठा केला जातो आणि जो राहिलेला पोटॅश आहे तो पोटॅश ॲडिशनल या खताच्या माध्यमातून पुरवठा केला जातो आणि जे काही पोटॅशवरती खर्च केला जातो त्या खर्चामध्ये 30 ते 40% बचत ही या खताच्या माध्यमातून आपण करू शकतो. असं हे पॉलिसल्फेट 4-in-1 फर्टिलायझर आपल्याला बेसल ऍप्लिकेशन आणि त्यानंतर परत एकदा 45 ते 50 दिवसांनी परत एकदा या खताचा वापर करावा. आणि जर का नंतर आपल्याला हे खत वापरता येणं शक्य नसेल तर सुरुवातीलाच या खताचा उपयोग साधारणतः 100 ते 150 किलो प्रति एकर याप्रमाणे त्या ठिकाणी आपण मल्चिंग पेपरवरती असेल किंवा बेडवरती जर आपला हे पूर्ण खत आपण देत असू आणि सुरुवातीलाच बोध व्यवस्थित भरणार असू तर याप्रमाणे हा खत व्यवस्थापन करून कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅशची उपलब्धता ही या खताच्या माध्यमातून आपण करून देऊ शकतो. हे खत 2 स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे, पावडर स्वरूपामध्ये आणि सोबत दाणेदार स्वरूपामध्ये. पावडर स्वरूपामध्ये जे पॉलिसल्फेट आपण दिलेलं आहे ते स्टँडर्ड म्हणतो आपण आणि जे दाणेदार स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं पॉलिसल्फेट आहे ते प्रीमियम असं आपण या 2 पॉलिसल्फेटच्या व्हेरियंटची उपलब्धता भारतामध्ये करून दिलेली आहे. पावडर स्वरूपातलं सल्फर हे थोडंसं स्वस्त कारण डायरेक्ट माइनमधनं इथपर्यंत येतं. या उलट ग्रॅन्युलर स्वरूपामधलं पॉलिसल्फेट हे थोडंसं महाग कारण याचं ग्रॅन्युलेशन करून मग ते आपल्याला पाठवलं जातं आणि मग ग्रॅन्युलेशनचा येणारा खर्च आणि त्यासाठी जी काही वाहतूक यामध्ये होणारा जो खर्च आहे तो खर्च त्यामध्ये वाढलेला दिसून येतो. म्हणून या दोन्ही खतांचं जे काही कुठलं खत आपल्याकडे उपलब्ध असेल त्या खताचा उपयोग हळद या पिकासाठी प्रामुख्याने करावा. पॉलिसल्फेट स्टँडर्ड किंवा पॉलिसल्फेट प्रीमियम यापैकी कुठल्याही खताचा उपयोग आपण त्यामध्ये करू शकतो. नेक्स्ट, फवारणीच्या खतांमध्ये प्रामुख्यानं आपण आज तागायत बघितलं असेल की फवारणीच्या खतांची अशी वेगळी श्रेणी बाजारामध्ये आज तागायत नव्हती. पण ICLने फवारणीसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यपूर्ण जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान फर्टिमॉन्ट नावाचं तंत्रज्ञान जे की बेन गुरियन विद्यापीठासोबत संशोधन करून ICLने भारतामध्ये आणलेलं आहे आणि जे की फक्त आणि फक्त फवारणीच्या खतांसाठी ते आपण भारतामध्ये आणलेलं आहे. आणि ह्या फवारणीच्या तंत्रज्ञानामध्ये सगळ्यात महत्वाची जी ॲडज्युव्हंट टेक्नॉलॉजी आहे ती ॲडज्युव्हंट टेक्नॉलॉजी भारतामध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते केलेलं आहे ICLने पुढे. आणि या ॲडज्युव्हंट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या ॲडज्युव्हंट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे काही जागतिक पातळीवरती वेगवेगळे प्रात्यक्षिकं घेण्यात आली आणि या प्रात्यक्षिकांमध्ये प्रामुख्यानं जेव्हा विद्राव्य खतांचा वापर फवारणीच्या माध्यमातून करण्यात आला तेव्हा असं लक्षात आलेलं आहे की कमीत कमी 12% जास्तीत जास्त 25% उत्पादनामध्ये वाढ जी आहे ती या फवारणीच्या खतांमधून दिसून आलेली आहे. म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे मराठवाड्यातला भाग असेल किंवा काही आपल्या जळगाव वगैरे या भागामध्ये जी काही हळद लागवड केली जाते तिथं टेम्परेचर किंवा पाऊस याचं एक नियमित उपलब्धता किंवा एकंदरीत वातावरणामध्ये असणारे ज्या काही वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या अडचणींमधून जर उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला ज्या वेळेस जमिनीमधून अन्नद्रव्यांची उचल होत नाही त्यावेळेस फवारणीच्या माध्यमातून खतांचा वापर करून जे काही अन्नद्रव्यांची गरज आहे ती अन्नद्रव्यांची गरज त्या ठिकाणी पुरवठा करणं आवश्यक असतं पुढे. त्यामुळं या फवारणीच्या खतांचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता विपरीत परिस्थितीमध्ये या पिकामध्ये हळदीसारख्या आपण करू शकतो पुढे. ही करण्यासाठी म्हणून फर्टिमॉन्ट तंत्रज्ञान हे ICLने भारतामध्ये बेन गुरियन विद्यापीठासोबत संशोधन करून फवारणीच्या खतांसाठी आणलेलं आहे पुढे.
याच्यामध्ये ती ट्रिपल ॲक्शन फॉर्म्युला जो आहे, स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट, हा ट्रिपल ॲक्शन फॉर्म्युला म्हणजेच ॲडज्युव्हंट याला असं आपण म्हणता येईल, जेणेकरून जे काही फवारणीच्या माध्यमातून फवारणी केल्याच्या नंतर पाण्याचे जे छोटे छोटे थेंब आहेत ते पानांवरती संपूर्णपणे विखुरले जातील आणि जास्तीत जास्त पानांचा जो सरफेस एरिया आहे, पानांचा पृष्ठभाग जो आहे तो त्या ठिकाणी व्यापला जाईल. अशा प्रकारचं स्प्रेडर हे त्या खतांमध्ये वापरलेलं असल्यामुळे फवारणी आपल्याला तशा प्रकारची दिसून येते. त्याचबरोबर जे काही फवारणी आपण केलेली आहे ती फवारणी त्या पानांवरती चिटकून राहिल्यामुळं आपल्याला त्या पाण्याच्या थेंबांमध्ये असलेल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय सहजपणे होते, जेणेकरून त्या स्टिकरच्या माध्यमातून तो फायदा आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. आणि ह्युमेक्टंट म्हणजेच ज्याला आपल्याला म्हणता येईल की पानांच्या जो आर्द्रता आहे ती आर्द्रता योग्य प्रकारे टिकवून ठेवून पानांची जी पर्णरंध्र आहे ती जास्त कालावधीसाठी उघडी ठेवून त्यामधनं अन्नद्रव्यांची शोषण जे आहे ते सहजपणे करण्यासाठी ती कामाला येते. असा हा ट्रिपल ॲक्शन फॉर्म्युला हा प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे काम करण्यासाठी म्हणून न्यूट्रिवंट सिरीजच्या माध्यमातून फर्टिवंट तंत्रज्ञानाच्या सहयोगाने त्या ठिकाणी करून दिलेला आहे. पुढे जसं आपण बघतो की जर का जुनी खतं आपण घेतली, मग त्यामध्ये 19-19-19 असेल किंवा 13-40-13 असेल, 12-61 असेल, 0-52-34 असेल, अशा प्रकारची जी 25 किलोच्या बॅगमध्ये येणारी किंवा 1 किलोच्या बॅगमध्ये येणारी खतं आणि त्याची जर का आपण फवारणी केली तर अशा प्रकारे मोठमोठ्या आकाराचे पाण्याचे थेंब हे पानावरती पसरलेले आपल्याला दिसून येतील आणि थोड्या वेळानंतर पाऊस आला किंवा वारा आला तर ती ही पाण्यावरची पाण्याची जी थेंब आहे ती खाली गळून गेलेली दिसतील आणि मग फवारणीच्या खतांची जी इफिशियन्सी आहे किंवा उपयोगिता आहे ती त्या ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणामध्ये आपल्याला मिळते. पुढे आणि म्हणून ICL द्वारा जी काही फवारणीची खतं ICL द्वारा उपलब्ध करून दिली ॲडज्युव्हंट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या खतांचा वापर केला असता पाण्याचे थेंब अतिशय बारीक आकाराचे पानावरती विखुरलेले आपल्याला दिसतील. जास्तीत जास्त पानाचा पृष्ठभाग त्या ठिकाणी या पाण्याच्या थेंबाने व्यापलेला आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर जिथं कुठे हे पाण्याचे थेंब पडलेले आहेत ते त्याच ठिकाणी चिटकून राहण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर पानांची आर्द्रता ही योग्य प्रकारे टिकून ठेवल्यामुळं पानांचे जे पर्णरंध्र आहेत ते जास्त कालावधीसाठी त्या ठिकाणी उघडी राहतील आणि ती उघडी राहिलेल्या पानांच्या पर्णरंध्राच्या आतमध्ये सर्व अन्नद्रव्यांची त्या ठिकाणी शिरकाव केला जाईल आणि तो केल्याच्या नंतर अतिशय चांगले परिणाम हे एकंदरीत पीक वाढीवरती किंवा पीक उत्पादनावरती या फवारणीच्या खतांची आपल्याला झालेली दिसून येतील. पुढे त्यामुळं या स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट या ट्रिपल ॲक्शन युक्त लेटेस्ट ॲडज्युव्हंट तंत्रज्ञानाचा उपयोग करून जी काही 4 खतं ICLने भारतामध्ये आणलेले आहेत त्या खतांचा उपयोग ज्याला म्हणता येईल की स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पिकवॉन्ट या 4 खतांचा उपयोग जर का आपण योग्य प्रकारे केला त्या वाढीच्या अवस्थेमध्ये तर अतिशय चांगले परिणाम हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील. पुढे जसं आपण पाहतो की जर का आपण तुलना करायची म्हणलं तर फक्त पाणी फवारलं तर पाण्याचा एखाद्या फवाऱ्यामध्ये फक्त पाणी घेतलं आणि ते फवारलं तर पाण्याचा जो थेंब आहे तो सर्वसाधारणपणे 47 ते 75 अंशाचा पानाचा पृष्ठभाग व्यापित करेल. जुनी खतं जी आहेत ती जर का फवारणी केली तर जवळपास तोच पाण्याचा थेंब 57 ते 90 अंशाचा पानाचा पृष्ठभाग व्यापित करेल आणि जर का ICLचे स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पिकवॉन्ट या खतांची फवारणी केली तर तोच पाण्याचा थेंब हा 130 ते 132 अंशाचा पानाचा पृष्ठभाग त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून फवाऱ्यामधून निघालेला जो थेंब आहे तो त्या ठिकाणी पूर्णपणे पानाचा पृष्ठभाग व्यापित करेल आणि त्याची परिणामकारकता ही फवारणीच्या खतांची त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल आणि या माध्यमातून खतांची त्याचबरोबर अन्नद्रव्यांची कार्यक्षमता ही आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळवता येईल किंवा घेता येईल. पुढे 4 प्रकारची खतं ICLने या फवारणीच्या खतांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. कायिक वाढीसाठी स्टार्टर, त्याचबरोबर मुख्य ज्याला म्हणता येईल की उत्पादनक्षम वाढीच्या कालावधीमध्ये बूस्टर, त्याचबरोबर वाढीच्या कालावधीमध्ये जमिनीमध्ये ज्यावेळेस कंद वाढीला लागतो त्यावेळेस वाढीच्या कालावधीमध्ये वापरावयाचं फ्रूट नावाचं आणि शेवटी एकत्रित मॅच्युरिटी आणण्याच्या दृष्टिकोनातून पिकवॉन्ट अशी ही 4 फवारणीची खतं ICLने खास करून या लेटेस्ट ॲडज्युव्हंट तंत्रज्ञानावरती आधारित भारतामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. स्टार्टर म्हणजेच कायिक वाढीसाठी
म्हणजे यामध्ये 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पोटॅश आणि सोबत स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य, फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर आणि सोबत बोरॉन हे सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. याचा उपयोग फवारणीसाठी कमीत कमी 5 ग्रॅम, जास्तीत जास्त 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे सुरुवातीच्या साधारणतः 2 ते 2.5 महिन्यामध्ये या खताचा उपयोग त्या ठिकाणी फवारणीसाठी करावा, जेणेकरून कंद वाढीला लागणे किंवा सुरुवातीची पानं जी योग्य प्रकारे येणं आहे ते पानं सुद्धा त्या ठिकाणी योग्य प्रकारे येण्यासाठी या खताचा उपयोग होईल. त्यानंतर बुस्टर 8, 16, 39 अधिक याच्यामध्ये स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये याही खतामध्ये फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर आणि बोरॉन ही अन्नद्रव्ये यामध्ये दिलेली असल्यामुळे आपल्याला याही खताचा उपयोग मुख्य वाढीच्या कालावधीमध्ये या बुस्टरचा उपयोग त्या ठिकाणी करावा लागेल. आणि त्यानंतर फ्रूट जे खत आहे 12-5-27 अधिक 8% कॅल्शियम या खताचा उपयोग ज्यावेळेस कंद वाढीला जमिनीमध्ये लागेल त्यावेळेस त्या कंद वाढीवरती चांगले परिणाम म्हणजेच कंदावरची चकाकी असेल किंवा कंदची गुणवत्ता जी आहे ती योग्य प्रकारे आणण्यासाठी फ्रूट नावाच्या ग्रेडचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आणि पिकवॉन्ट म्हणजे 049-32 एकत्रित सर्व हळद मॅच्युरिटी करण्याच्या दृष्टीने किंवा चांगली सर्व पानांमधले जे काही अन्नद्रव्य आहेत ते पूर्ण कंदामध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून 049-32 या चारही खतांचा वापर वाढीच्या अवस्थेनुसार म्हणजेच कायिक वाढीला स्टार्टर, मुख्य वाढीच्या वेळेस बूस्टर, कंद वाढीच्या कालावधीमध्ये फ्रूट आणि एकत्रित पूर्ण कंद त्या ठिकाणी तयार होण्याच्या दृष्टीने पिकवॉन्ट या 4 खतांचा वापर कमीत कमी 5 ग्रॅम, जास्तीत जास्त 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर का फवारणी केली तर आपल्याला वेगळं स्प्रेडर घ्यायची गरज भासणार नाही, वेगळं स्टिकर घेण्याची गरज भासणार नाही, वेगळं ह्युमेक्टंट घेण्याची गरज भासणार नाही किंवा वेगळी सूक्ष्म अन्नद्रव्ये त्या ठिकाणी घेण्याची गरज भासणार नाही. आणि या खतांचा उपयोग फवारणीच्या माध्यमातून जर इतर औषधांसोबत मग कीटकनाशक असतील किंवा रोगनाशक असतील किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की ग्रोथ रेग्युलेटर्स असतील या सर्वांसोबत आपण त्याचा उपयोग करू शकतो. फक्त कॉपर आणि सल्फर रोगनाशक वगळता सर्वांसोबत या खतांचा उपयोग आपण फवारणीसाठी करू शकता. म्हणजेच आपल्याला वेगवेगळ्या फवारण्या त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता भासणार नाही आणि जो काही खर्च आपण मजुरीवरती किंवा फवारणीवरती जास्तीचा करत होतो तो खर्च आपल्याला करण्याची गरज भासणार नाही. म्हणून एकत्रितपणे या खतांचा उपयोग आपण इन्सेक्टिसाइड्स, त्याचबरोबर कॉपर आणि सल्फर वगळता फंगिसाइड्स आणि इतर काही ग्रोथ हार्मोन्स सोबत आपण त्याचबरोबर जे काही सीवीड्स आहेत याच्यासोबत आपण याची फवारणी करू शकता. मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या सर्वांसोबत जी ज्याला कम्पॅटॅबिलिटी किंवा सुसंगतता आहे ती सुसंगतता आपल्याला या खतामध्ये इतर सर्व औषधांसोबत आपल्याला दिसून येईल. म्हणून अशा प्रकारचं हे लेटेस्ट फवारणीचं ॲडज्युव्हंट तंत्रज्ञान आपण जर का घेतलं तर अतिशय चांगल्या प्रकारे खतांची आणि अन्नद्रव्यांची कार्यक्षमता फवारणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. म्हणून या खतांचा उपयोग फवारणीसाठी कमीत कमी 2-2 फवारण्या प्रत्येकी म्हणजे सुरुवातीला कायिक वाढीच्या कालावधीमध्ये स्टार्टरच्या 2 फवारण्या, मुख्य वाढीच्या कालावधीमध्ये बुस्टरच्या 2 फवारण्या, कंद वाढीच्या कालावधीमध्ये फ्रूटच्या 2 फवारण्या आणि शेवटी मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये 2 फवारण्या जर का फ्रूटच्या घेतल्या तर अतिशय चांगल्या प्रकारे याचा परिणाम आपल्याला एकंदरीत हळदीच्या पिकावरती दिसून येईल आणि गुणवत्ता ही आपल्या कंदाची अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळून येईल. पुढे त्याचबरोबर ड्रिफ्टवरती ज्या शेतकऱ्यांनी हळद लावलेली असेल त्या शेतकऱ्यांसाठी सुरुवातीच्या 2 ते 2.5 महिन्यासाठी 2 खतांचा उपयोग त्या ठिकाणी करायला मी शिफारस करेन, ज्याच्यामध्ये 7-50-7 अधिक 2 झिंक आणि 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड या दोन्ही खतांमध्ये सर्वात विशेष असलेला जो 7-50-7 मधला स्फुरद आणि झिंक आहे तो सुरुवातीला कंदाची वाढ किंवा सुरुवातीची उगवण किंवा पानांची संख्या यावरती अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक असलेला झिंक जो की जिब्रेलिक ऍसिड आणि सायटोकायनिनची निर्मिती करण्यामध्ये आपल्याला मदतीला येतो. त्याचबरोबर 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड मध्ये असणारे इतर सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड स्वरूपामध्ये जे आपण दिलेले आहेत ते सूक्ष्म अन्नद्रव्य आणि कॅल्शियम हा सुरुवातीपासून आपल्या हळदीच्या कोंबाला किंवा हळदीच्या पूर्ण रोपाला अतिशय चांगल्या प्रकारे मजबूती प्रदान करून योग्य प्रकारे उगवण त्याचबरोबर कंदाची वाढ ही त्या ठिकाणी करण्यामध्ये मदतीला येतं. म्हणून या 2 खतांचा उपयोग सुरुवातीच्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये अल्टरनेट कमीत कमी 5 किलो जास्तीत जास्त 7 किलो प्रति एकर याप्रमाणे जर केला
तर आपल्याला त्यामधनं अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न वाढीवरती किंवा उत्पादकतेवरती किंवा एकंदरीत पिकाच्या वाढीवरती चांगले परिणाम करण्याच्या दृष्टीनं या कायिक वाढीच्या दरम्यान आपल्याला या 2 खतांचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. नंतरच्या 2 ते 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये मॅक्फॉस म्हणजे ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम जास्तीचं आहे आणि यासोबत जर आपल्याला नवीन उपलब्ध करून दिलेलं खत आहे ते म्हणजे कॅल्सिफॉस 0.5515 अधिक 5 कॅल्शियम, या मॅक्फॉस आणि कॅल्सिफॉसचा वापर जर का आपण त्या ठिकाणी केला कमीत कमी 5 किलो जास्तीत 7 किलो प्रति एकरी याप्रमाणे, तर निश्चितपणे कॅल्सिफॉसच्या माध्यमातून असलेला कॅल्शियम आणि स्फुरद आणि मॅक्फॉसच्या माध्यमातून असलेला मॅग्नेशियम आणि स्फुरद हा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या हळदीच्या कंदाच्या वाढीवरती त्याचे परिणाम किंवा मुख्य वाढ ज्याला आपल्याला म्हणता येईल त्या वाढीवरती त्याचे चांगल्या प्रकारे परिणाम करून घेता येतील. त्यानंतरचा जो 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी आहे त्यासाठी पीक ऍसिड आणि सोबत पीक प्लस एफई म्हणजे फेरसाची कमतरता ही आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती दिसून येते, म्हणून पीक ऍसिड 0.60-20 आणि पीक प्लस एफई या 2 ग्रेडचा वापर ज्याच्यामध्ये फेरस हा चिलेटेड स्वरूपामध्ये दिलेला आहे, या 2 खतांचा वापर नंतरच्या कालावधीमध्ये कमीत कमी 5 किलो आणि जास्तीत 7 किलो असा केला तर त्याचाही त्या ठिकाणी अतिशय कंदवाढीवरती चांगला परिणाम आणि प्रकाश संश्लेषणावरती चांगला परिणाम त्या ठिकाणी दिसून येईल. आणि शेवटच्या परिपक्वतेच्या कालावधीमध्ये 8-0-47 म्हणजे पोटॅशियम प्लस या ग्रेडचा वापर जर आपण केला ज्याच्यामधनं पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता अतिशय सहजतेने करून दिली जाते, असा हा पोटॅश याच्यामध्ये 47% आणि गंधक जो SO3 मायनसच्या स्वरूपामध्ये जर आपण बघितला तर तो गंधक जवळपास 10 ते 11% गंधक हा आपल्याला त्यामध्ये दिसून येतो, म्हणून 8-0-47 अधिक 7% गंधक या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये करावा. अशा या नाविन्यपूर्ण विद्राव्य खतांचा ड्रिपच्या माध्यमातून जर का आपण उपयोग केला तर आजच्या कालावधीमध्ये जे काही जेनेरिक ग्रेड आपल्याकडे आहेत 19-19-19-13-40-13-12-61-0-0-62-0-0-50 या ग्रेडच्या तुलनेमध्ये अतिशय चांगलं उत्पन्न हे त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल, कारण यामध्ये असणाऱ्या सर्व अन्न घटकांची एकमेकांसोबतची सुसंगतता, त्याचबरोबर यामध्ये असणं या सर्व खतांची विद्राव्यता, त्याचबरोबर या खतामध्ये असलेल्या हानिकारक घटकांचा परिणाम हे अत्यंत कमी, त्याचबरोबर या खतांचा सामू जो आहे तो अत्यंत कमी असल्यामुळं आपल्याला या खतांच्या माध्यमातून जास्तीत जास्त इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता ही खतांची त्याचबरोबर अन्नद्रव्यांची जुन्या खतांच्या ग्रेडच्या तुलनेमध्ये आपल्याला मिळत असल्यामुळं प्रति किलो किंवा प्रति ग्रॅम जे काही आपल्याला यूज इफिशियन्सी किंवा उत्पादन अपेक्षित असतं ते उत्पादन आपल्याला निश्चितपणे या ग्रेडच्या माध्यमातून जास्तीचं मिळणार आहे. त्यामुळे या खतांचा उपयोग फर्टिगेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी करावा. पुढे जसं मी आपल्याला सांगितलं की या खतांचे पीएच हे अत्यंत कमी, विद्राव्यता ही अत्यंत जास्तीची, त्याचबरोबर यामध्ये असणाऱ्या हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी आणि या सर्व वैशिष्ट्यांमुळे हे नाविन्यपूर्ण खतं जी आहेत ती त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतील उत्पादन वाढीसाठी. पुढे याशिवाय जो काही मी चार्ट आपल्याला जनरल चार्ट मी या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर का आपल्याकडं जुन्या ग्रेड्स म्हणजे 19-13-40-13-12-61-0-0-62-0-0-50 कॅल्शियम नायट्रेट यासारख्या ग्रेड जर असतील तर एकदम खालचा शेड्यूल आपण वापरावा. याशिवाय नवीन ग्रेड जर आपल्याकडे उपलब्ध असतील तर त्या नवीन ग्रेडचा ग्रो, ब्लूम, त्याचबरोबर हायपिक आणि 8-0-47 याच्या माध्यमातून दुसरा शेड्यूल आपण दिलेला आहे. युनिक ग्रेडच्या माध्यमातून जसं मी आता सांगितलं 750-7 अधिक 2 झिंक, 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम, मॅकफॉस, 8-0-47 पीक प्लस एफई यासारख्या ग्रेडचा वापर करून सुद्धा वेगळं शेड्यूल आपण दिलेलं आहे. आणि फवारणीचं शेड्यूल त्यासोबत पॉलिसल्फेट हेही कसं वापरलं गेलं पाहिजे हा शेड्यूलच्या माध्यमातून हे आपण करू शकता. याशिवाय आपल्या सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की जर का आपल्याला आपल्या शेतामधनं उभं राहून आपलं लोकेशन जर तुम्ही आम्हाला शेअर केलं आणि त्या लोकेशन सोबत लागवडीचा दिनांक, उत्पन्न, त्या क्षेत्रामधून आपल्याला हळदीचं घ्यावयाचं उत्पन्न याचं जर का टार्गेट तुम्ही आम्हाला सांगितलं तर दिवसागणिक आपण काय खतं दिली गेली पाहिजे वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेनुसार ते सगळं आपल्याला या ठिकाणी शेड्यूलच्या माध्यमातून उपलब्ध होईल. सध्या आपण हे AI वालं तंत्रज्ञान ज्याला म्हणतो आपण की कृत्रिम
इंटेलिजन्स किंवा कृत्रिम गुणवत्तेवरती आधारित या शेड्यूल्सचा उपयोग पण आपण काही शेतकरी बांधव करू शकता आणि त्या माध्यमातून आपल्या हळदीचं उत्पादन हे अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ शकता, कसल्याही प्रकारे जमिनीवरती आणि वातावरणावरती विपरीत परिणाम न होता. म्हणून आपल्याला शाश्वत हळद उत्पादन कडे जायचं असेल तर या खतांचा वापर करा. या खतांच्या माध्यमातून जसं मी आपल्याला सांगितलं, सुरुवातीला जमिनीमधून पॉलिसल्फेट सारख्या खताचा वापर, नंतर फवारणीच्या खतांचा वापर आणि विद्राव्य खतांचा ड्रिपच्या माध्यमातून वापर, हे सगळं करून आपण आपलं हळदीचं उत्पन्न जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी घेऊ शकता. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. आपले जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित करावेत. त्या प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपले जे शेतकरी या ठिकाणी जोडलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी आपले मोबाईल नंबर या कार्यक्रमाच्या दरम्यान आपले या ठिकाणी पोस्ट करावेत, जेणेकरून जी काही माहिती आहे अपडेटेड माहिती ती आपल्याला अपडेटेड माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून कृषक ॲपच्या दृष्टीने दिली जातील. आणि त्याचबरोबर ICLच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही आवश्यकता असेल किंवा काही वेगळे बदल पाहिजे असतील किंवा कृत्रिम गुणवत्ता जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण शेड्यूल तयार करणं असेल, या सर्व गोष्टी आपल्याला त्यापर्यंत पोहोचवल्या जातील. म्हणून परत एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी कृषक ॲपच्या वतीनं आणि ICLच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझं सादरीकरण या ठिकाणी थांबवतो. खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या हंगामाच्या आपल्या सर्व शेतकऱ्यांना हळदीचं अतिशय चांगलं भरघोस उत्पादन आपणास मिळो अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.